मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. बघा, आम्ही आज आलो आहोत तुळापूरमध्ये. तर तुळापूरमध्ये आता एवढी सध्या खूप गर्दी आहे आणि आम्ही चाललोत आता तुळापूरच्या मध्ये एंट्री करतोय. तर आधी आम्ही यायचोत ना त्यावेळेस एवढी गर्दी नसायची इथे, पण आता सध्या मला वाटतं छावा चित्रपटामुळे की काय इथं सध्या अशी तुफान गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि आता मी आहे प्रवेशद्वाराजवळ आणि आतमध्ये आम्ही खूप वेळेस इथे आलेलो आहोत, कारण आम्हाला आळंदीपासून जवळ पण आहे आणि मुद्दाम आम्ही यायचो पण दर्शन करायला. पण सध्याची जी गर्दी पाहिली तर ह्या गर्दीमुळे असं वाटतं की छावा चित्रपटाचा खूप प्रभाव झाला आहे सगळ्यांच्या मनावर आणि तुळापूर हे क्षेत्र आता सगळ्यांना माहिती पण झाले, त्याच्यामुळे आता इथे खूप तुफान गर्दी असते. तर आज आम्ही स्पेशली आलेलो आहोत इथे तुळापूरला आणि नक्कीच पहा आता दर्शन झाल्यावर. गर्दी झाली आहे इथे, तरी पण आम्ही गंध लावणार इथे. ओके, अजून दादा हो येताना म्हणल्यावर असे 100 लोक गेले ते येताना म्हणून कोणी नाही आला अजून. असे रेट ठरवलेत का एकाचे एवढे? जाऊ दे, लावून द्यायचं काय आता. नाही ना, असं नाही ना, उन्हात आम्ही सकाळपासून थांबलेले आहे. बरोबर आहे, बरोबर. आता इथे एक माणूस नाही ना. हा, हे बा मी लावलाय आता गंध आणि खूप छान लावलाय. किती द्यायचे? द्या ठीक आहे ना, काय त्यांना पण दिवसभर थांबायचं असतं इथे. आता इकडे किती गर्दी झाली मी दाखवते तुम्हाला. खूप गर्दी झाली इथे, खूप गर्दी आहे. चप्पल काढत सध्या रोजच तेवढी गर्दी आहे. आम्ही ज्यावेळेस यायचो ना त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, पण आता शक्यतो मला वाटतं छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला आहे आणि त्यामुळे आता इथे एवढी भयानक गर्दी चालू आहे ना, खूप गर्दी चालू आहे. पहा, तुम्हाला दिसेल इकडे की पूर्ण असं रांग लागलेली आहे इथे आणि रोजच एवढी गर्दी असते असं वाटतं इथे. कारण सध्या आता आम्ही खूप जणांना विचारलं तर सगळेजण म्हणत आहेत की इथे सध्या रोज गर्दी असते. आणि ज्यावेळेस आम्ही यायचो आधी जवळपास असल्यामुळे तर त्यावेळेस आमचं खूप निवांत दर्शन व्हायचं आणि आम्ही डायरेक्ट जायचो. पण आज मला नाही वाटत की एवढ्या गर्दीमध्ये आमचा नंबर लवकर लागेल म्हणून. आणि हे पहा, तुम्हाला दाखवते किती गर्दी आहे ते. हे पहा, हे पूर्ण आहे ना, इकडे गर्दीच गर्दी आहे सध्या. इतकी गर्दी आता सध्या रोज चालू आहे, खूप गर्दी चालू आहे. हा, मग सध्या एवढी गर्दी असल्यामुळे आता काय माहिती कधी दर्शन होतं इथे. आणि खूप गर्दी आहे इकडे. पहा, सध्या काहीतरी दाखवते मी तुम्हाला काय चालू आहे. रक्तदान शिबिर. जेव्हापासून प्रत्येकाने छावा चित्रपट पाहिला आहे तेव्हापासून प्रत्येकाला इथे समाधीचं दर्शन घ्यावंसं असं वाटतंय आणि सगळ्यांना माहीत झालं की इथलच्या जागेचं महत्त्व काय. तर मी तुम्हाला आता दाखवते. इथे पहा गर्दी, ही गर्दी पहा. इथून जे लाईन चालू आहे, समाधी स्थळापासून जे लाईन चालू आहे ते पूर्ण बाहेर गेटपर्यंत लाईन आहे. अशीच लाईन इथे दिवसभर असते, पूर्ण दिवसभर ही लाईन असते, पूर्ण दिवसभर गर्दी असते आणि प्रत्येकजण आवर्जून इथे दर्शनासाठी सध्या येत आहे आणि तुळापूरचं महत्त्व खूप वाढत आहे. आणि तसंच इथे चालू आहे पहा, पूर्ण रक्तदान शिबिर चालू आहे आणि सामाजिक कार्य आता इथे वरच्यावर वाढत आहे. आता इथे रक्तदान शिबिराचं पण एवढं मोठा हे चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात इथे रक्तदान शिबिर चालू होते. तुम्हाला हे सगळं रक्तदान शिबिराचं नियोजन चालू आहे आणि खूप गर्दी आहे. प्रत्येकजण
खूप जणांनी इथे मला वाटतं रक्तदान केलेलं आहे आज. हे पहा किती जणांनी इथे आज रक्तदान केलेलं आहे आणि या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. रक्तदान शिबिर जे आहे त्याचा लाभ घेतलेला आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं BS माने. अच्छा. मी आधार ब्लड बँक धनकवडी येथून आलो आहे. बरं बरं. आता इथे किती दिवसापासून असं कॅम्प चालू करता का, म्हणजे नियोजन कधी केलेलं आहे या कॅम्पचं? नियोजन कधी केलं? गेले 4 वर्षापासून आम्ही येत असतो. अच्छा. काल एक दिवसभर कॅम्प झाला आणि आज एक दुसरा दिवस आहे. अच्छा. तर आज दिवसभरापासून किती जणांनी रक्तदान केले? कारण इथे आज खूप गर्दी दिसते. हो. अप्रॉक्सिमेटली काल एक 190 झाला आणि आज एक 160 झाला आहे. अजून एक 7 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे. अच्छा. 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबत असतो. बाहेरून महाराष्ट्रामधून पण लोक येत असतात. जवळपास इथून आळंदी, वाघोली, अहमदनगर, सांगली इथून सुद्धा लोक आलेले आहेत. हा, कारण आता एवढी गर्दी दिसते. आम्ही ज्यावेळेस आधी यायचो त्यावेळेस इतक्या प्रमाणात गर्दी नव्हती दिसत. तर तुम्ही पण आता जवळपास असल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतो आधीमध्ये आणि आताच्या गर्दीमध्ये? काय फरक वाटतो? असं मला वाटतं की आता महाराजांच्या बद्दल खूप या छावा पिक्चरमुळे जागृती झालेली आहे आणि त्यामुळं खूप चांगल्या प्रमाणात जे संभाजी महाराजांचं जे आपल्याला इतिहास आहे तो माहिती झालेला आहे लोकांना. आणि अजून मला असं वाटतं की नेक्स्ट इयरला सुद्धा तो खूप चांगल्या प्रमाणात वाढणार आहे शक्यता आहे. खूप वाढणार आहे, कारण हा इतिहास माहिती होणं खूप काळाची गरज होती आणि तो इतिहास आता प्रत्येकांपर्यंत पोहोचल्यामुळे छावा चित्रपटाचे मी म्हणते ना आपण असं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या एका चित्रपटामुळे इतका परिणाम झालेला आहे. इतका परिणाम झाला आहे सगळ्या ह्याच्यावरती झालेला आहे. म्हणजे ॲज अ सोशल वर्क सुद्धा आम्ही बघतो तर या सोशल वर्कमुळे सुद्धा झालेला आहे. कारण आपण जे बघतो की ब्लडची इतकी आवश्यकता आहे. दररोज आपण जर 500 ब्लड केलं तरी सुद्धा आम्हाला पुरत नाही. बापरे. त्यामुळे कारण लोकांचे ॲक्सिडेंटल, अॅनिमिया पेशंट, प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला ब्लड देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पॉप्युलेशनच्या प्रमाणे लोकांची डोनेशन करण्याची संख्या कमी आहे. पण तेवढ्या प्रमाणात लोकांनी केलेलं आहे. खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळं लोकांचे आम्ही खूप आभारी मानत आहोत. नाही, खरंच लोकांचे आभार आहेत. कारण इथे येऊन प्रत्येक जण असं रक्तदान करतंय, कारण त्यांना आता रक्तदानाचं महत्त्व पण माहीत झालंय. आणि इथे आल्यानंतर असं एकमेकांचे रक्तदान शिबिर म्हणजे पाहून प्रत्येकाला अशी इच्छा होती की आपण पण रक्तदान करावं. कारण हे आता जागा एवढी अशी म्हणते ना वास्तू सगळ्यांच्या मनात भरलेलं आहे. इथे कुठे ना मनाच्या खूप नजदीक झालेला आहे. आणि तुळजापूरच्या पवित्र स्थानामध्ये आपण ब्लड डोनेशन करतो ही मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या समाजकार्य आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे असंच वाढो आणि वाढेलच. कारण त्याबद्दल मी सांगेन की आपल्या माध्यमातून जे प्रेक्षक बघत असतील किंवा काय, तर आपली एक आधार ब्लड बँक आहे धनकवडीला आहे. जर कोणताही गरजू पेशंट असेल तरी तुम्ही तिथं जर आमच्या ब्लड बँकेला पाठवला तर त्याला आम्ही फ्रीमध्ये ब्लड देत असतो. थॅलेसेमिया पेशंट असतील त्यांना आम्ही फ्रीमध्ये ब्लड देत असतो. की थॅलेसेमिया पेशंट असे पेशंट असतात की त्यांना दर महिन्याला त्यांना ब्लड द्यायची आवश्यकता असते. कारण ब्लड लॉस होत असतो त्यांचा थॅलेसेमियामध्ये ना. तर त्याच्यासाठी आम्ही फ्रीमध्ये पेशंटला देत असतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी ब्लड बँक आहेत. एक आपली धनकवडीला आहे, दुसरी कराडला आहे, तिसरी आहे ते आपली शाश्वत ब्लड बँक म्हणून मी सांगलेलं आहे आणि चौथी आपण आता ओपन केली आहे कामोठेला म्हणून सेक्टर 36 मध्ये आहे. आणि तुम्हाला इथं जर ब्लड डोनेशन केलं तुम्ही तरी महाराष्ट्रामध्ये 24 आवर्स कुठेही आपण ब्लड अवेलेबल करून देतात. अच्छा, म्हणजे आपण जर एकदा ब्लड डोनेट केलं तर मला वाटतं आपल्याला एक कार्ड भेटतं. ते कार्ड वगैरे दाखवलं तर आपल्याला ऑल महाराष्ट्रात कुठेही ब्लड भेटतं. त्याच्यामुळे गरजेचं आहे. कार्ड आहे आपलं की महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषद म्हणून SBDC म्हणून आहे. हे आम्ही कार्ड देत असतो आणि आमच्या ब्लड बँकेचं पण एक कार्ड देत असतो. आमच्या ब्लड बँकेला तुम्ही कधीही फोन केला तर आम्ही इथून तुम्हाला देत असतो आणि हे स्टेट गव्हर्नमेंटचं एक कार्ड आम्ही तुम्हाला देत असतो. धन्यवाद. खूप छान काम आहे हे आणि हे काम खरंच वाढत जावं. प्रत्येकाने ब्लड डोनेट करत जा. कारण की हे माहिती नाही की कधी कुणाला गरजेला येईल आहे ना. की आपल्याला माहित नाही की आपल्या रक्तामुळे कधी कुणाला खूप अडचणीत आपलं रक्त कामाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं
रक्तदान करणं आहे आणि तुम्ही तुमची सगळ्या सहकार्यामुळे एवढं मोठं काम होतं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हीही मॅडम आम्हाला आमचे 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचेही मी आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद. इथे खूप वेळेस असं रक्तदान शिबिरचं कॅम्प पण घेतलं जातं. आणि आता आपण पाहूया समाधीस्थळ महाराजांचं. हे पहा इथलची गर्दी. इकडे पहा ही नदी किती छान आहे आणि इथे चालू आहे सध्या बोटिंग. इकडे आहे नदी आणि इकडेच आहे शिवकालीन गणेश मंदिर आहे इकडे. तर आम्ही आता चाललो गणेश मंदिरकडे. तिकडे खाली आहे गणेश मंदिर आणि इकडे आहे महादेवचं मंदिर. तर आता आम्ही आधी महादेव मंदिराचं दर्शन घेणार आणि नंतर जाणार तिकडे गणेश मंदिराकडे. आता आम्ही केलेलं आहे महादेवाचं मंदिराचं दर्शन आणि आता चाललो खाली गणेश मंदिर आहे, शिवकालीन गणेश मंदिर आहे, त्याचं दर्शन करायला आम्ही चाललेलो आहोत. छान वातावरण झालंय बघा इकडे आणि किती सुंदर वातावरण दिसतंय सगळं. आणि हे आहे इथलचं शिवकालीन गणेश मंदिर. आता हे आहे संगमेश्वर मंदिर. चला आता आपण इकडे दर्शन करायला जाऊयात. या सर दीदी या इकडे. हॅलो नका एक मिनिट. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण सगळे? आम्ही पुण्यापासून 90 किलो आळे फाटा त्या ठिकाणी आलोय. जुन्नर हो शिवनेरी किल्ला जिथे आहे तिथून आम्ही आलोय. तर तुम्हाला मला वाटतं तुमचं खूपच प्रेम आहे महाराजांवर. हो महाराज प्रत्येकाचंच आहे. हो आहे सगळ्यांचं. आता आपला आराध्य दैवत आहे आपला हिंदू धर्म. स्वराज्य रक्षक म्हणून आपण ज्यांना पाहतो ज्यांना ओळखतो त्यांच्यासाठीच आम्ही आलोय असं समजा. आणि आता पहिल्यापेक्षा इथे खूप गर्दी जमत आहे असं वाटतंय ना. आता इथे खूप गर्दी आता चालू आहे. नवीनच जो छावा पिक्चर जो रिलीज झाला त्याचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. पण आनंद आहे असे चित्रपट आपल्या समोर येणं, आपल्या जनतेला माहिती होणं, आपल्या पुढच्या भविष्यातल्या आपल्या नवीन पिढीला माहिती व्हावं यासाठी असा पिक्चर निघणं गरजेचं होतं आणि तो आलाय. खूप आनंद होतो. खरंच ना, आपण खूप पिक्चर पाहतो पण एकच छावा पिक्चर असा आहे की जो ज्याने पूर्ण हिंदुत्व जागृत केलंय खरं तर. आणि तुळापूरचं जे महत्त्व होतं ते आता आपल्या प्रत्येकाला माहीत झालं की तुळापूरचं महत्त्व काय आहे आणि त्यावेळेसचा काळ म्हणजे त्यांनी कसा तो निभावला असेल. आणि इतक्या वर्षापासून तुळापूर हे इतकं प्रसिद्ध नव्हतं झालं खरं जर म्हणलं तर रिअली एवढं नाही. पण आज छावा चित्रपटामुळे
सगळेजण इथे येतात, तुम्ही पण इथे आले, तर तुम्हाला दर्शन केल्यावर काय वाटलं? खूप आनंद. आता हे आम्हाला अंतर तर 90 किलोमीटरचं आहे, पण आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे, त्यामुळे खूपच आनंद. मला तुमचे नाव पण सांगा आता. मी अनिल गडगे, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर. मी आकाश शिंगोटे, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर. मी विश्वास डोंगरे, राहणार बेल्ला, तालुका जुन्नर. धन्यवाद. आणि मेन म्हणजे सगळ्यांनी यांनी रक्तदान पण केलेलं आहे. हो, है रक्तदान ना? केलं. तर प्रत्येकाने इथं खूप जणांनी आज रक्तदान केलेलं आहे, कारण भव्य प्रमाणात इथे आज रक्तदान शिबिर होतं आणि तुम्ही रक्तदानाचा पण लाभ घेतलाय, कारण फ्युचरमध्ये तुमच्यामुळे तुम्हाला तरी रक्त भेटेल आणि ते पण एक खूप मोठं काम आहे. असं खरंच छान वाटलं, तुम्हाला भेटून छान वाटलं. ठीक, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम थँक्यू. ओळखलंच नाही आम्हाला. मी तुम्हाला पाहिलं लिंगेश्वरला मंदिर लिंगेश्वरला बाईक दिली होती लिंगेश्वरला. अरे मी म्हणलं यांना पाहिलं. हे पोरं म्हणले आम्हाला युट्यूब चॅनलला बोलायचं. म्हणलं चला तुम्हाला आम्ही शोधत इथपर्यंत म्हणलं आता तुम्ही नाही सापडणार, इथं दिसल्या तुम्ही. अरे बापरे. ए, चला, या तरी मी म्हणलं काय, मी हिला म्हणलं, मी म्हणलं कुठं पाहिलेलं इथं आहे. आपल्या तिथं कार्यक्रम आहे. हा, हा, हा. हे काय ह्याला आवड होती बघायचं मंदिर. अरे वा. चला. तुम्ही आता विचारा त्यांना. आता कोण बोलणार आहे तुझ्याकडे पकड आहे ना? तुम्ही विचारा म्हणजे त्यांना हो बोलताय. हो. आता मेन म्हणजे सांगूयात. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, ह्या भेटल्या होत्या मला लिंगेश्वरला, हो ना? आणि त्याच्यानंतर आज भेटल्यात इथे तुळापूरमध्ये. मी यांना पाहिलं, मी म्हणलं कुठतरी यांना पाहिलेलं आहे आणि यांनी तर लगेच ओळखलं. हा. तर आता आमची योगायोगाने इथे भेट झालेली आहे तुळापूरमध्ये. तर तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं, खूप मस्त. सगळ्यांनी इथे यायला हवंय. हा. हो. छावा चित्रपट पाहिला का? हो, पाहिला. हा, तर छावा चित्रपट पाहिल्यामुळे आपल्याला माहित झालं तुळापूर हे ठिकाण. हो. नाही, आपण नेहमी येतो. आम्ही नेहमी आळंदी जवळ. चरोलीलाच आम्ही. मी पण चरवलीलाच आहे सध्या. रिद्धी सिद्धीला आहे. आम्ही इकडे काटेवस्तीला. हा, मी सध्या आता रिद्धी सिद्धीमध्येच आहे. भाऊ आहे, त्याच्याकडे आलेले होते रिद्धी सिद्धीला. आणि बरं झालं योगायोगाने, म्हणजे आमची रसाळ भेट फॅमिली. कुठे झाली, हा? रसाळ फॅमिली. अच्छा, ही आहे रसाळ फॅमिली सगळी. तर तुम्ही हमेशा येतात तिकडे ना दर्शनाला? खरंच खूप छान. तुझं नाव काय? शिवम सुनील आवाळे. शिवम सुनील आवाळे. तुझं? ओवी शंकर कोकाटे. ओवी शंकर कोकाटे. तुझं? रुद्राक्ष रुद्रांश. ज्ञानेश्वर सुर्वे. तर पहा, आत्तापासूनच ह्या पिढीला आता आपले शंभूराजे माहीत झालेले आहेत, शिवाजीराजे माहीत झालेले आहेत. आणि आता तुम्ही पण लोकांना सांगायचं की तुळापूरला एकदा तरी जाऊन या, आहे ना? सांगणार का? कुणासोबत आले आजी तुम्ही कुणासोबत आलात? आजी आजोबांसोबत. आम्हाला 5 मुली आहेत ताई. अच्छा. ह्या ती या गं. एक 4 आणि तिकडे बसले 5 मुलीला आम्ही ही आहे रसाळ फॅमिली आणि ह्यांना आहेत 5 मुली. हो. अगं तुम्ही दोघे जण ऍड हो ना. मोठी कोण छोटी कोण? ही मोठी ही सर्वात. मोठी. ही 2 नंबर, ही 2 नंबर. ही 3 नंबर, 3 ही नंबर. 4 नंबर, 4 ही नंबर. 5 नंबर. पहा, योगायोगाने आम्ही कुठे भेटलो होतो आणि आज परत कुठे भेटलेलो आहोत. तर मला पण छान वाटलंय, कारण मी यांची आता ही दुसऱ्यांदा बाईट घेते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आता असंच परत भेटत परत भेटतो. आम्ही नेहमी तुमच्या हे पाहत असतो. हो ना? माझे प्रत्येक व्हिडिओ पाहताय ना, सगळ्यांनी पाहिजे माझे व्हिडिओ. 2 मिनिटं. या एक दिवस चहाला आमच्याकडे नक्कीच. कधी तरवली फाट्यावर कधी बी. काटे कॉलनी क्रमांक 5. काटे कॉलनी क्रमांक 5. नक्कीच. तुम्ही आहेत ना आता इथे? नाही, आता आम्ही नाही. हा, आम्ही इथंच राहिलो. आम्ही इथंच आहे. बरं, फक्त बरं. ह्या त्याच्या सासरी आहेत. चालेल, आम्ही चालेल. इथंच आहेत. काळे कॉलनीतच आहे मी. अच्छा, मी कॉल करते तुम्हाला आणि नक्की आपण भेटूयात परत, है ना? धन्यवाद. ए, आवाज आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. परत दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजून एकदा. हर हर महादेव. परत एकदा दे. हर हर महादेव.